नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला मेथीचे पराठे बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 800 ग्रॅम गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. 1 गड्डी मेथीची आहे. 1 वाटी बेसन आहे. चवीनुसार मीठ आहे. 1 चमचा हळद आहे. 2.5 चमचे मिरची पावडर आहे. 5 चमचे धना पावडर आहे. 2 चमचे पांढरे तीळ आहे. 1 चमचा जिरी आहे. 1 चमचा ओवा आहे. 3 चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे. 1 पळी तेल पिठाला लावण्यासाठी आहे. एवढं यासाठी लागणारं साहित्य. मेथी मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 3 पाण्याने आपल्या नॉर्मल पाण्याने धुतलेली आहे आणि चौथ्या वेळेस मीठ घालून मेथी चांगली धुतलेली आहे. मेथी कापून घ्यायची, जास्त बारीक पण नाही कापायची. मीठ घालून मेथी का धुवायची? त्याचा कडवटपणा जाण्यासाठी मीठ घालून धुवायची, किंवा त्याच्यावर जंतुनाशक असतात त्यासाठी मीठ घालून धुवायची. मेथी आपली आता कापून झालेली आहे. हे मेथीचे पराठे मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिससाठी, प्रवासासाठी 2-3 दिवस तरी हे टिकणारी वस्तू आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. बेसन, मीठ, हळद, मिरची पावडर, धना पावडर, पांढरे तीळ, जिरी, ओवा, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, आपण जरा आता मिक्स करून घेऊया. तेल टाकूया. मेथी, आपलं मिश्रण मिक्स करून झालेले आहे. आता आपण पाणी टाकून मळून घेऊया. थोडं घट्ट मळायचं. आपण चपातीची कणिक कशी मळतो, चपातीची कणिक जरा सैल असती आणि थोडंसं घट्ट ठेवायचं. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता हे आपल्याला 10-15 मिनिटं असं ठेवायचे झाकून.
आता आपण पराठे बनवायला घेऊया. सुक्क पीठ लावलेले आहे. थोडे जाडच ठेवायचे, ते एकदम पातळ नाही करायचे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. थोडी वरची बाजू सुकली की आपल्याला पलटी करायचा आहे पराठा. आजी काय भेटलं बघ. तूप मी गरम करून घेतलेले आहे. छान भाजलेला आहे. कलर पण छान आलेला आहे पराठ्याला. पराठे आपले लाटून झालेले आता. आता पराठे शेजवान चटणी सोबतच खाणार आहे. दही सोबत पण खातात, पण मी शेजवान चटणी सोबत हे पराठे खाणार आहे. मेथीचे पराठे आपले तयार झालेले आहेत. त्यासोबत परवाच मी शेजवान चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि आज आळूची वडी पण केलेली आहे. त्यासाठी आज दुसरी चटणी बनवलेली नाही. तुम्हीच असेच मेथीचे पराठे करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.